मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनलवरती सहर्ष असं स्वागत आहे. एक जुनं व पारंपरिक नामवंत असं मैदान होतंय. सालाबाद प्रमाणे ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रेनिमित्त एक भव्य आणि दिव्य असं कदमवाडी महाराष्ट्र केसरीचं मैदान होतंय. ओपनचं बैलगाडा शर्यत मैदान आणि हे मैदान मित्रांनो 20 ऑगस्टला होतंय. 20 ऑगस्ट 2026ला एक भव्य आणि दिव्य असं जुनं व पारंपरिक महाराष्ट्र केसरीचं मैदान, कदमवाडी महाराष्ट्र केसरी मैदान. आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी बक्षीस आहे ₹1,11,000, द्वितीय क्रमांक ₹91,000, तृतीय क्रमांक ₹71,000, चतुर्थ क्रमांक ₹51,000, पंचम क्रमांक 41, सहाव्या क्रमांकासाठी ₹31,000, सातवा क्रमांक ₹21,000 आणि आठव्या क्रमांकासाठी ₹11,000. आणि ह्या मैदानाचं ठिकाण आहे मित्रांनो गुरसाळे फाटी, तालुका खटाव, जिल्हा सातारा या ठिकाणी. आणि या मैदानाचे आयोजक आहेत समस्त ग्रामस्थ कदमवाडी निमसोड. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत काही टॉपचे पहिरे जे आपल्याला महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये 20 ऑगस्टला पळताना दिसतील. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, सर्वात पहिला आणि टॉपचा पहिरा आहे. मित्रांनो, या बैलगाडी क्षेत्रामध्ये ज्या नंदीला देव संबोधलं जातं असा मित्रांनो मोहिलशेठ धुमाळ सुजगाव यांचा द्वादशम हिंद केसरी बकासूर. मित्रांनो, आपण बघितलं असेल बकासूरचा आता मित्रांनो संघर्षाचा काळ चालू आहे. परंतु मित्रांनो, नक्कीच बकासूर लवकरच आपल्याला कमबॅक करताना दिसू शकतो. या भव्य दिव्य अशा 20 तारखेला महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये. तर मित्रांनो, देव बकासूरचा या मैदानामध्ये पहिरा कोण असू शकतो? तर मित्रांनो, बकासूर आणि चालू सीझनचा गुलालाचा बेताज बादशाह मित्रांनो जाईल ज्या मैदानामध्ये गुलालासाठी पात्र होते असा मित्रांनो हॉटेल सागर शाहिदबाई मुलानी नातेपुते यांचा चतुर्थ हिंद केसरी सचिन आणि द्वादशम हिंद केसरी बकासूर हा जोड आपल्याला पुन्हा एकदा एका जोट्यामध्ये पळताना दिसू शकतो. आपण बघितलं असेल हा जोड आपल्याला पैलवान केसरी मैदानामध्ये पळताना दिसला होता. एक टॉपचं स्पीड बघायला मिळालं होतं. पब्लिकने मित्रांनो गट काढला होता या जोडीने. परंतु त्या मैदानामध्ये पावसाअभावी सेमी व फायनल झाला नव्हता आणि त्या मैदानामध्ये मित्रांनो फक्त गटालाच ही गाडी पळाली. आणि नक्कीच येणाऱ्या महाराष्ट्र केसरीच्या मैदानामध्ये पुन्हा एकदा हा जोड आपल्याला एका जोट्यामध्ये पळताना दिसू शकतो. बकासूर आणि सचिन. मित्रांनो, दुसरा टॉपचा पहिरा आहे. या बैलगाडी क्षेत्रामध्ये सर्वात मोठी खरेदी ज्या नंदीची आहे आणि मित्रांनो जाईल त्या मैदानामध्ये गुलालासाठी पात्र होतोय असा मित्रांनो समाजसेवक संतोष शेठ तोडकर ठाणे विटावा यांचा मित्रांनो चालू सीझनचा गुलालाचा बेताज बादशाह मल्हार 11-11. मित्रांनो, मल्हार आपल्याला कोणासोबत पळताना दिसेल तर मित्रांनो मल्हार आणि दीपक शेठ पाटील चिर्ले यांचा शॉटगन मेहरबान चालू सीझनचा गुलालाचा बेताज बादशाह मित्रांनो तो देखील नंदी आहे. मेहरबान आणि मल्हार 11-11 हा जोड आपल्याला पुन्हा एकदा एका जोट्यामध्ये पळताना दिसतो. पाठीमागं हा जोड आपल्याला माळशिरस मैदानामध्ये पळताना दिसला होता. त्या मैदानामध्ये हिंद केसरी किताबाचे मानकरी ठरले होते मल्हार 11-11 आणि मेहरबान. आणि नक्कीच पुन्हा एकदा हा जोड आपल्याला एका जोट्यामध्ये पळताना दिसू शकतो. त्याचबरोबर मित्रांनो, तिसरा टॉपचा पहिरा आहे. निमगावकर भारत शेठ वैकुंठे निमगावकरांचा सप्तहिंद केसरी सावकार आणि किरणप्पा कालगाव शालगाव यांचा हिंद केसरी रैना. जेव्हा मित्रांनो हा जोड आपल्याला एका जोट्यामध्ये पळताना दिसलाय तेव्हा मित्रांनो आपल्याला एक टॉपचं स्पीड बघायला मिळालं. आणि नक्कीच येणाऱ्या 20 ऑगस्टला महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये देखील सावकार आणि रैना हा जोड एका जोट्यामध्ये आपल्याला पळताना दिसू शकतो. त्याचबरोबर मित्रांनो, चौथा टॉपचा पहिरा आहे. या बैलगाडी क्षेत्रातील ज्या नंदीला बिनजोडचा बादशाह आणि तीन फेऱ्याचा देखील बादशाह असं संबोधलं जातं असं मित्रांनो राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचा मथुर 1001. मित्रांनो, मथुर 1001 आपल्याला कोणासोबत पळताना दिसेल? मित्रांनो, मुंबईचाच एवन जोड आपल्याला पुन्हा एकदा एका जोट्यामध्ये पळताना दिसू शकतो. मिलिंद शेठ पाटील कोसगाव अंबरनाथ यांचा भोंगा डॉन आणि मथुर 1001 हा जोड आपल्याला पुन्हा एकदा एका जोट्यामध्ये पळताना दिसू शकतो. पाठीमागं हा जोड आपल्याला कोरेगाव हिंद केसरी मैदानामध्ये पळताना दिसला होता. एक टॉपचं स्पीड बघायला मिळालं होतं. आणि नक्की पुन्हा एकदा हा जोड आपल्याला एका जोट्यामध्ये 20 ऑगस्टला कदमवाडी महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये पळताना दिसू शकतो. त्याचबरोबर मित्रांनो, पुढचा टॉपचा पहिरा आहे. स्वर्गीय पंढरशेठ फडके दादा सरकार विहीगर पनवेल यांचा मित्रांनो सर्जा दादा आणि देवा दादा हा घरचा साज आपल्याला या कदमवाडी महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये पळताना दिसू शकतो. मित्रांनो, आपण बघितलं असेल पाठीमागं हा जोड आपल्याला पळताना दिसलाय. एक टॉपचं स्पीड बघायला मिळालं होतं या घरच्या साजाचं. आणि नक्कीच 20 तारखेला हा जोड पुन्हा एकदा आपल्याला एका जोट्यामध्ये पळताना दिसू शकतो. हे होते मित्रांनो टॉपचे
काही संभाव्य पैरे